अहो काय म्हणताय, आज तोंडाला चव नाही? नक्कीच हा पदार्थ तुमच्यासाठी. आज नाही भाजीपोळी खावीशी वाटत, काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय, तर नक्कीच हा पदार्थ तुमच्यासाठी आहे. हो, आज मुलांच्या टिफिनलाही मुलांना काहीतरी वेगळं हवं आहे, पराठ्यांबरोबर किंवा थालीपीठांबरोबर. नक्कीच हा पदार्थ तुमच्यासाठी आहे. पानात, जेवणाच्या पानामध्ये पण आज काहीतरी वेगळा चटपटीत पदार्थ हवा आहे, जो चमचमीत असेल, ठसठसीत असेल, ठसकेबाज असेल असा. तर नक्कीच हा पदार्थ तुमच्यासाठी आहे. चला तर मग पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. आज आपण बनवणार आहोत गावरान ठेचा किंवा खरडा. त्यासाठी आपण तव्यावर मस्तपैकी शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि लसूण तेलामध्ये मस्त फ्राय करून घेतलेले आहे. आता इथे कडकडीत तेल तापू दिलेले आहे. तेलाला घालायला कंजूसी करायची नाही. त्याच्यात आपण कांदा फ्राय केलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे मिश्रण छानपैकी एकजीव होस तर भाजायचं आहे. कांदा बिलकुल कच्चा ठेवायचा नाही आहे, नाही तर आपल्या ठेचाची किंवा खरड्याची चव एकदम जाणार. त्यामुळे कांदा व्यवस्थित भाजणं किंवा परतणं खूप गरजेचं आहे. आता हे सगळं मिश्रण फ्राय होईपर्यंत किंवा परतेपर्यंत आपण जे भाजून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं आहे ठेच्याचं सामान किंवा खरड्याचं, त्या छानपैकी मिक्सरमधनं जाड बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि आता कांदा फ्राय झाल्यावर वाटलेले तयार मिश्रण तव्यावर घालून छानपैकी घरपूस आपला ठेचा किंवा खरडा कडक किंवा तुम्हाला जसा हवा त्या प्रमाणात तो परतून घ्यायचा आहे. साधारणतः कुरकुरीत आणि कडक झालेला खरडा जास्त दिवस टिकतो, कारण त्याच्यातला पाण्यातला अंश सगळा नष्ट होतो आणि तो खरडा जवळजवळ 8 दिवस तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकतात. भाकरी, पोळी, ब्रेड, सॉस, च्याऐवजी याचा वापर होऊ शकतो किंवा उपयोग होऊ शकतो. थालीपीठाबरोबर, पराठ्यांबरोबर अतिशय अफलातून लागणारा हा ठेचा किंवा खरडा नक्की करून बघा. आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. हा खरडा परतून घेणं व्यवस्थित हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो अर्थातच तव्यावरच बनवला जातो, कारण तो कुरकुरीत आणि खुसखुशीत तरी ठसठशीत असणारा हा ठेचा तुम्ही 8 दिवसही वापरू शकता, खाऊ शकतात, प्रवासाला नेऊ शकतात. प्रवासासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. नेहमी सॉस आणि लोणचं खाऊन आपल्याला जेव्हा कंटाळा येतो, त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तर नक्की हा ठेचा करून बघा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन रेसिपी, अफलातून रेसिपी बघण्याचा आनंद घ्या आणि मला तुमचे सजेशन्स नक्की कळवा. तर कसा वाटतो आहे आपला ठसकेबाज चमचमीत ठेचा किंवा खरडा, सातारी, कराडी, नाशिकचा? नक्की ट्राय करा. नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार आहे. त्यामुळेच हा तोंडी लावण्याचा पदार्थ नक्कीच तोंडाला चव देऊन जाईल असं मला वाटतं आहे. तर आवडल्यास नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटतो आहे मला नक्की कळवा कमेंटमध्ये. थँक्यू.